नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व. तर आज मी बनवणार आहे कोबीची रेसिपी. तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इकडे मी कोबीची भाजी बनवण्यासाठी घेतली एक कोबी, त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडा कढीपत्ता, कोथिंबीर, 2-3 बटाटे, टमाटा आणि थोडे वाटलेले लसूण मी घेतलेत. तर आता पहिले आपण कोबीला चांगलं बारीक कापून घेऊया. तर बघू शकता इकडे आता कोबी कापल्यानंतर तिचं जे वरचं कवर असतं ते मी काढून घेणार आहे. याआधी मी कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे, पण तरी पण वरती जी घाण माती लागली असते किंवा बारीक बारीक घाण असते ती मी त्यासाठी ते कवर काढून घेणार आहे. त्यानंतर कोबीला मी बारीक चिरणार आहे, पण बारीक कसं तिला मी लांब लांब चिरणार आहे, चौकोनी तिचे तुकडे नाही करणार. त्याच्यामुळे आपल्याला कोबी फक्त अशी लांबसर आणि बारीक चिरून घ्यायची आहे. तर बघू शकता इकडे आता आपले बटाटे पण तसेच लांब चिरून झालेत. त्यानंतर टमाटे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आणि कोबी आपलं सगळं आता चिरून रेडी आहे. तर आता फोडणी देऊन घेऊया. तर त्यासाठी इकडे मी कढई ठेवून त्यात तेल टाकून घेणार आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये पहिले मोहरी टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ती फुटेल आणि तिची चव चांगली येईल. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे जिरं आणि नंतर मिरची टाकून घ्यायची आहे. मिरची टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर वरून कढीपत्ता टाकून द्यायचा आहे. मीठ टाकल्याने मिरची चांगली फ्राय होते, त्यामुळे मिरची टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं. आता हे चांगलं परतून झाल्यानंतर बघू शकता मिरची आपली चांगली फ्राय झाली आहे आणि आता यामध्ये थोडी हळद टाकून पण त्याला चांगलं परतून घेऊया. आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया बटाटा, कारण की आपल्याला कोबीला जसं शिजवायचं नाही आहे, पण बटाटा कच्चा नको राहायला, त्यामुळे आधी आपण बटाटा टाकून घेऊया आणि त्याला 5 ते 10 मिनटं वाफेवर चांगलं शिजून घ्यायचं आहे, जेणेकरून तो कच्चा नाही राहायला पाहिजे. तर बघू शकता आता वाफेवर आपल्या इकडे बटाटा चांगला शिजलेला आहे आणि आता याला जास्त शिजवायची गरज नाही आहे. त्यानंतर आता यामध्ये मी टमाटा टाकून घेणार आहे. टमाटा टाकून झाल्यानंतर थोडं परतून घ्यायचं आहे, म्हणजे तो मऊ होईल. आणि मग आता परतून झाल्यानंतर आपण जे कोबी कापली आहे ती पण यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता ही भाजी आपल्याला पूर्ण एकजीव होईस्तोवर मिक्स करून घ्यायची आहे. तर आता इकडे भाजी मिक्स करून झाल्यानंतर हिला 4 ते 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे झाकण काढून परत आता आपण भाजी चांगली मिक्स करून घेऊया, जेणेकरून ती खाली जळली नाही पाहिजे. आणि त्यावर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि बघू शकता आता इकडे आता आपली भाजी चांगली शिजलेली पण आहे, कोबी पण शिजले, बटाटा पण चांगला शिजला आहे. आणि आता गॅस बंद करून देऊ. तर बघू शकता आता इकडे कोबीची भाजी आपली रेडी झालेली आहे. तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.